नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्हाला संतांच्या अभंग आणि त्याचा खोल अर्थ आणि जीवनाशी जोडणारी प्रेरणा आवडत असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। आज आपण संत तुकाराम महाराजांचा माझ्या मीपणा झाला यावरी उगाना, भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग, टाळिले निमित्त फार थोडे घात हित यावे कामावरी, तुका म्हणे नाही उरी। हा अभंग तुकाराम महाराजांच्या भक्ती आणि आत्मशोधाचा सुंदर नमुना आहे। चला या विठ्ठलाच्या कृपेने याचा अर्थ आणि प्रेरणा जाऊन घेऊया। या अभंगात तुकाराम महाराज आपल्या आध्यात्मिक प्रवासाचं वर्णन पहिल्या वळीपासून सुरुवात करतात। माझ्या मीपणा झाला यावर उगाना म्हणजेच माझा अहंकार, स्वतःला इतरांपेक्षा वेगळं आणि मोठं समजणं। तुकाराम महाराज म्हणतात, माझा हा अहंकार आता पूर्णपणे नाहीसा झाला आहे। तो उगाना झाला म्हणजे तो नष्ट झाला। भक्तीच्या मार्गावर अहंकाराचा त्याग हा पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे असं ते सांगतात। भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग, पांडुरंग म्हणजे विठ्ठल, जो भोगी संसाराचा आनंद घेणारा आणि त्यागी म्हणजे सर्व त्यागणारा आहे। त्याने तुकारामांच्या हृदयात स्थान दिलं। याचा अर्थ तुकारामांनी आपलं मन, देह, आत्मा संपूर्णपणे विठ्ठलाला समर्पित केला आहे। टाळिले निमित्त फार थोडे घात हित, तुकाराम महाराजांनी सांसारिक इच्छा, आकांक्षा आणि अनावश्यक गोष्टी टाळल्या। त्यांनी फक्त त्या गोष्टी स्वीकारल्यात ज्या खरोखर हितकारक म्हणजेच आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी उपयुक्त आहेत। यातूनच आपल्याला साधेपणा आणि त्यांचं प्राधान्याचं महत्त्व समजतं। यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी। संत तुकाराम महाराजांचं मन आता पूर्णपणे निस्पृह झालं आहे। त्यांच्या मनात कोणतीही कामना किंवा इच्छा नाही, उरली नाही। ही खरी भक्तीची अवस्था, जिथे मन शुद्ध, शांत आणि विठ्ठलमय होतं। हा अभंग केवळ आध्यात्मिक नाही तर रोजच्या आयुष्यातील मार्गदर्शक आहे। आज आपण सतत धावपळ, तुलना, सोशल मीडियाच्या मागे लागतो। यात आपला माझ्या मीपणा वाढत जातो। तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरी शांती अहंकार सोडण्यात आणि साध्या जीवनात आहे। उदाहरण द्यायचं झालं तर ऑफिसमध्ये किंवा मित्रांमध्ये आपण इतरांपेक्षा पुढे जाण्याच्या नादात स्वतःचा तणाव वाढवतो, पण तुकाराम महाराज संदेश विचार करायला लावतो। खरंच गरज आहे का या सगळ्यांची? त्याऐवजी आपण आपलं काम प्रामाणिकपणे करू आणि दुसऱ्यांना मदत करू आणि मनाला शांत ठेवू। विठ्ठलाचं नाव घेणं म्हणजे फक्त जप नाही तर स्वतःला संयमित आणि शांत ठेवणं। रोज 5 मिनिटं ध्यान, प्रार्थना किंवा स्वतःहून संवाद साधला तर आपला माझ्या मीपणा कमी होऊ शकतो। त्यामुळे आपलं मन आनंदी आणि संतुलित राहील। आजच्या काळात जिथे तणाव, स्पर्धा आणि अनिश्चितता यांनी आपलं मन व्यापलं आहे, तुकाराम महाराजांचा अभंग एक प्रकाश आणि संत आहे। ते सांगतात, साधेपणा आणि भक्ती हीच खरी संपत्ती। तुम्ही कोणत्या धर्माचे असा, पण जर तुम्ही अहंकार कमी करून स्वतःच्या मनात शांती आणली तर खरा आनंद मिळेल। रोज रात्री स्वतःला विचारा, मी आज काय चांगलं केलं? माझा अहंकार कुठे आडवा आला? असं केल्याने तुम्हाला तुमच्या चुका आणि प्रगती समजेल। विठ्ठलाचं नाव किंवा तुमच्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र घ्या आणि मन शांत ठेवा। मित्रांनो, तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला साधेपणा, भक्ती आणि शांतीचा मार्ग दाखवतो। चला आज आपण सर्वांनी आपला माझ्या मीपणा कमी करण्याचा आणि सात्विक जीवन जगण्याचा संकल्प करूया। तुम्हाला हा अभंग कसा वाटला? तुमच्या आयुष्यात असा कोणता अनुभव आहे जिथे तुम्ही अहंकार सोडून शांती अनुभवली? कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि असेच भक्तिप्रिय प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक द्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तेव्हा आता पुढच्या व्हिडिओत भेटूया। तोपर्यंत पांडुरंग हरी।